पुरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना. सर, आज 12 वर्ष झालं माझं वडील मला सोडून गेलेलं. एका मुलीच्या आयुष्यात तिचं वडील नसणं हे किती दुःखकारक असतं ना, याचं दुःख एक वडील नसलेली मुलगी किंवा मुलगा सांगू शकते. आयुष्यात येणाऱ्या असंख्य अडचणींना तोंड देताना जेव्हा बाप पाठीशी असतो ना, तेव्हा ती मुलगी किंवा तो मुलगा अगदी आनंदाने त्या संकटाला सामोरं जात असतो. पण जेव्हा ते संकट ते बाप नसलेल्या मुलीवर किंवा मुलावर येतं ना, त्यात काय वेदना असतात आणि काय त्रास असतो ना, हे बाप नसलेल्या मुला मुलीशिवाय कोणी सांगू शकत नाही. बापाचं महत्व मुलींनो आपल्या आयुष्यात इतकं महत्वाचं आहे ना, की जसं जेवणात मीठ आपण खाल्लं नाही तर त्या जेवणाला चव राहत नाही ना, अगदी माझं आयुष्य असं बेचव झालेलं आहे. पण माझ्या बापाचे संस्कार, माझ्यावर असणारी आईची माया आणि माझ्या भावाचा हात, या सगळ्याच्या जीवावर आज मी जे करते त्यात माझ्या बापाची उणीव मला कायम भासत असते. माझ्या बापाने मला जे दिलेले संस्कार आहेत ना, त्यातून मी समाजात जे काही नाव मिळवलंय, मान मिळवलाय, त्या सगळ्याचं श्रेय फक्त माझ्या बापाला जातं. जेव्हा माझ्या बापाचा ऍक्सिडेंट झाला, शेवटचं मी बापाचं तोंडही बघू शकले नाही, त्यावेळी माझ्या मनात राहून राहून हा विचार येतो की माझ्यासारखी कलंक कुणाला नसेल की शेवटचं तोंडही बघता आलं नाही बापाचं. आयुष्यातलं केवढं मोठं काय पाप झालं असेल माझ्या हातून मला माहित नाही. पण मुलींना खोटं सांगत नाही. तुम्हाला बाप आहे तर त्याची किंमत करा. आज मिठी मारली लोकांसमोर तुम्ही जर दाखवण्यासाठी जर मिठी मारली असेल तर त्याला काडीची किंमत नाही. रोज बापाला मिठी मारा, त्याचे पाय धरा. बापासारखा देव खराच जगात कुठला नाही. आपल्या आयुष्यात आपल्यासाठी झटणारं सगळ्यात मोठं अंतःकरण, सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व जर कोण असेल ना, तर तो आपला बाप आहे. माझ्या बापाने माझ्यासाठी जी स्वप्न बघितली ती मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण आता असणारे माझ्यावर जबाबदारी, अडचणी आणि संकट यातून मला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी मला भरपूर अडचणींना सामना करावा लागतोय. पण मुलींनो, तुमच्या मागे तुमच्या बापाचा हात आहे. तुमच्या जवळ तुमचा बाप आहे. तुमच्या बापाची सावली. तुम्ही तुमच्या बापासाठी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम झटत राहा. आणि तुमच्या त्या स्वप्नपूर्तीनं तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर जो आनंद येणार आहे ना, तो आनंद तुम्ही कुठेच कसाच विकत घेऊ शकत नाही. माझा बाप माझ्यापाशी नाहीये, कदाचित तो वरून बघत असेल, पण मला खात्री आहे की माझ्या बापाला गर्व असेल की मी माझ्या पोटी काय अशा मुलीला जन्म दिलाय की तिला माझ्या म्हणजे तिला तिच्या बापाची जाण आहे. आणि माझ्या बापाची जी स्वप्न आहेत ना, ती पूर्ण करण्यासाठी जे माझं कार्य मी जे करायला पाहिजे ते तर मी करतच आहे. पण तुम्ही पण करा. मला शेवटी बापाविषयी, आईविषयी पण बोललंच पाहिजे. बाप हा एकटाच घराचा करता नसतो. बापाच्या असण्यानं घराचं अस्तित्व असतं, पण आईमुळं घर पण टिकतं. माझा बाप गेल्यानंतर माझ्या आईनं आमच्या आयुष्यात आईची आणि बापाची जी भूमिका बजावली अगदी चोखपणे, 2 वेळेचं अन्न, अगदी प्रत्येक गोष्टी शब्दात सांगू शकत नाही किंवा घरातलं प्रत्येक वातावरण आपण समाजापुढे मांडू शकत नाही. पण आईचं आणि बापाचं जे योगदान आपल्या आयुष्यात असतं ना, ते कुणीच कुणासाठीच करत नाही. अगदी निस्वार्थी भावनेने आपल्यासाठी झटणारे आपले आई बाबा असतात ना, त्यांच्या कर्तृत्वाची, उपकाराची जाण ठेवून आपण प्रत्येक पाऊल टाकावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि वरती असलेल्या वडिलांना माझी एकच कविता नाही, पण ते गाणे, मी फक्त एक व्यासपीठ मिळालं म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करायचं किंवा त्यांच्याविषयीची असणारी तळमळ व्यक्त करण्यासाठी मी 1-2 मिनिटं फक्त. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना. बाबा